आत्ता मी तुम्हाला जे हे नेटचं ब्लाऊज दाखवलं, तर याला ही स्लीव्ज आहे आणि विदाऊट स्लीव्जला अस्तर म्हणजे विदाऊट अस्तर स्लीव्ज शिवायचे आहे. बऱ्याच वेळेला स्लीव्ज कटिंग करताना बऱ्याच ताईंना प्रॉब्लेम येतोय. सो सिंपल आणि पटकन याची स्लीव्ज कशी कटिंग करायची मी तुम्हाला सांगणार आहे. चला मग. आता ही जी डिझाईन होती, हे लोटस जे आहे तिकडे एक आहे, इकडे एक आहे. याचा सेंटर बघा, हा सेंटर मला दिसतो इथे, हा सेंटर पॉईंट याचा आहे मधल्या पाकळीचा. तर त्याला इथे प्रॉपर घडी मारून घेतलेले दोन्ही स्लीव्ज आणि ते एक पिन लावलेले आहे. आणि ही जी लेंथ आहे ती पूर्ण आपल्याला जेवढी हवी आहे तेवढीच आहे. याच्यामध्ये एक्स्ट्रा काही करायचं नाही. फक्त हे जे वर्क आहे त्याला इकडे ओपन नेट आहे, तो आपल्याला शिलाई पुरता इथे फिनिशिंग देण्यासाठी ठेवायचा आहे. आणि हा डबल फोल्ड मी करून घेतलेला आहे, म्हणजे हे 4 फोल्ड आहेत बरं का, 4 फोल्ड आहेत. आणि हा पॅक पार्ट आपल्याकडे आहे, ओपन पार्ट आहे तो पुढे आहे. तर याला आता कटिंग करताना काय करायचं आहे बघा, तुमच्या ब्लाऊजची जी काही स्लीवची उंची आहे ती मी ते घेतलेली आहे. म्हणजे आता ह्याची जी आहे 11 इंच येते आणि तयार मला 10 इंच हवे आहे. इकडे बघा सेंटरपासून इथे बरोबर इकडे 11 11.5 इंच येते. ते फिनिशिंग झालं की थोडीशी अर्धा इंच ॲडजस्ट मी करेन. त्यानंतर आपला जो दंडघेर आहे तो घ्यायचा आहे, 5.5 इंच दंडघेर आहे इथे. तर इथे हा 5.5 इंच घेतलेला आहे, इथून इकडे बरोबर हे पहा. आणि 1.5 इंच पुढे एक्स्ट्राचं मार्जिन घेतलेलं आहे. त्यानंतर ह्याची जी घडी आहे ती किती घ्यायची आहे, तर हे पहा आपली छाती प्लस 1.5 इंच घ्यायचं आहे. 36 इंचाचा हा ब्लाऊज आहे. तर टोटल याचं हे जे माप आहे, आता मी एका हातामध्ये टेप पकडला आहे आणि एका हातामध्ये मोबाईल पकडला आहे, त्याच्यामुळे गडबड होती आहे. तर 9.5 ते 10.5 इंच म्हणजे 9 इंच आहे. आणि हे प्रॉपर आपल्याला इथून जी याची घडी आहे ती घ्यायची आहे 10.5 इंचावरती. हे पाहिजे 10.5 इंचावरती घडी आपली आलेली आहे. त्यानंतर हा जो पॉईंट आहे बोट नेक आहे, त्यासाठी आपल्याला इथे 4 इंचावरती मार्किंग करायचं आहे. पहा 4 इंचावरती मार्किंग केलेलं आहे, कारण बोट नेकला ऑलरेडी शोल्डर मोठे असतात तर आर्म होल थोडेसे आपले कमी होतात. त्या केसमध्ये तुम्ही जर 3.5 इंचावरती केलं तर इथे जोड येऊ शकतो. आणि 4 इंचावरती जर तुम्हाला करायचं असेल तरीसुद्धा करू शकता. मी ते 4 इंचावरती केलेलं आहे, साईज आहे म्हणून व्यवस्थित. इकडून आपल्याला हा आकार काढायचा आहे, हा दंडघेर आहे आणि इथून हा आपल्याला मार्जिंग आहे. इथे पिन लावल्यामुळे सगळे हे जे पल्ले आहेत ते इथे एकावरती एक आलेले आहेत की नाही ते पाहिजे. आता इथे बघा एक पल्ला वरती सरकलेला आहे डिझाईनला ॲडजस्ट करता करता, तर तो पुन्हा इथे मी लेवल करून घेणार आहे आणि याच पद्धतीने आपल्याला हे कटिंग करायचं आहे. तर जसं मार्किंग केलेलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला इथे हे कटिंगसुद्धा करायचं आहे. येल्लो चॉक आहे, तुम्हाला हा अगदी लाईट दिसत असेल कारण हा कलरच असा आहे आणि नेटवरती चॉक दिसत नाही. तर ही आपली स्लीव्ज जी आहे तिथे प्रॉपर या पद्धतीने कटिंग झालेली आहे. सो तुम्हाला स्लीव्ज कटिंग करताना प्रॉब्लेम होत असेल तर या पद्धतीने स्लीव